ओके, तर मित्रांनो, रिसेंटली आपल्याकडे एक अपडेट आलेला आहे. तर त्यामध्ये सेबीची गाईडलाईन्स आहे की जे पण सर्व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स आहेत, तर त्यांना जे नॉमिनीची डिटेल आहे ती अपडेट करायसाठी रिक्वायर्ड केली आहे. तर जोपर्यंत तुम्ही ती डिटेल अपडेट करत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन कुठली SIP सुद्धा काढू शकत नाही. नॉमिनी डिटेल अपडेट करणं कंपल्सरी आहे. त्याच्यात तुमची भले SIP असेल किंवा STP असेल किंवा SWP असेल, काही असेल किंवा चालूही करायचं असेल, तरीही तुम्हाला ही जी नॉमिनी डिटेल आहे ही कंप्लीट करावीच लागेल. ओके, तर जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड ओपन कराल तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे विंडो दिसेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला अपडेट नावावरती टॅप करायचं आहे. जेव्हा तुम्ही अपडेट नावावरती टॅप कराल तर तुमची जी स्क्रीन आहे ती रिडायरेक्ट होईल वेब व्हर्जनवरती. ठीक आहे, तर तुम्ही एका वेबसाईटवर रिडायरेक्ट कराल, mweb.assetplus.in. ओके, तर यामध्ये तुम्ही याआधी जी डिटेल फिल केलेली होती, जर आपण फक्त नाव आणि आपलं रिलेशन काय त्यांच्याशी तेच फिल केलं होतं, बरं, मग ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर आता आपल्याला यामध्ये जी डिटेल मागवली आहे ती आपल्याला फिल करायची आहे, जशी नॉमिनीची डेट ऑफ बर्थ. ओके, तर मी यामध्ये फिल करतो. फिल केलेलं आहे. तर यामध्ये जी डेटचा फॉर्मॅट आहे, तर मंथ आधी आहे, नंतर डेट आहे आणि त्यानंतर इयर आहे. ओके, तर जो नॉमिनी आहे तो NRI आहे का, नॉन रिटर्न ऑफ इंडिया, तर असेल तर तुम्ही टिक करा, नसेल तर मग राहू द्या तसंच. ठीक आहे, त्यानंतर नॉमिनीची आयडेंटिटी आपल्याजवळ काय आहे तर त्यासाठी इथे पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट तुम्ही यापैकी कुठलेही देऊ शकता. ठीक आहे, तर त्यांचे डॉक्युमेंट्स जवळ घेऊन घ्या, त्याचा नंबर आपल्याला लागू शकते. ठीक आहे, तर मी आता इथे आधार कार्ड घेतो आणि नॉमिनीज लास्ट डिजिट आधार. ओके, नॉमिनीचे लास्ट डिजिट टाकायचे आहेत, 63. ठीक आहे, त्यानंतर नॉमिनीचा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस ॲज पर आधार लिंक. include nominee detail of in all my statement of account. ओके, तर त्यांचं म्हणणं आहे की जे पण माझे स्टेटमेंट जे येतील तर त्यामध्ये नॉमिनीचं नाव इन्क्लूड असलं पाहिजे. तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येस करू शकता किंवा नाही पाहिजे असेल तर मग ब्लँक करून सोडलं तरी चालेल. ओके, तर आपण अशा प्रकारे हे फिल करून घेतलं. त्यानंतर मी करतो नेक्स्ट. आता येईल OTP. तर OTP कुठल्या नंबरवर येईल, तर जो मोबाईल नंबर इथे आपण दिले आहे त्या मोबाईल नंबरवरती येईल नॉमिनीच्या. ओके, आणि इथे व्हेरीफाय करून घ्यायचं. ओके, तर हे अशा प्रकारे व्हेरीफाय होऊन जाईल आणि आता तुम्ही हे बंद करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तुम्ही परत ओपन करा, तर त्यावेळेस अशी विंडो येणार नाही, तुमचं डायरेक्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही बाकीचं करू शकता. ओके, तर अशा प्रकारे सगळ्यांना कंप्लीट करून घ्यायचं आहे.